नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये दारूगोळा कारखान्यामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 100 जागांची वॅकन्सी जी आहेत निघालेल्या आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, वेतन तुम्हाला काय मिळणार आहे, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव यांच्या मार्फत जॉबचे नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी वेगवेगळ्या स्ट्रीम्समधून वॅकन्सी जे आहेत निघालेल्या आहेत। या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेकॅनिकलसाठी आहे। तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल इंजिनिअरिंगमध्ये किंवा डिप्लोमा झालेला असेल टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगसाठी या ठिकाणी एकूण 4 वॅकन्सीज आहेत आणि टेक्निकल डिप्लोमासाठी या ठिकाणी 6 वॅकन्सीज आहेत निघालेल्या आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे इलेक्ट्रिकलसाठी, ग्रॅज्युएट इंजिनिअरसाठी इलेक्ट्रिकलसाठी 4 वॅकन्सी आहेत आणि टेक्निकल डिप्लोमासाठी 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर कॉम्प्युटरसाठी वॅकन्सीज आहेत, ग्रॅज्युएटसाठी 4 आणि डिप्लोमासाठी 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर केमिकलसाठी ग्रॅज्युएटसाठी 4 आणि टेक्निकल डिप्लोमासाठी 6 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनसाठी ग्रॅज्युएटसाठी 2 आणि डिप्लोमासाठी 3 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर सिव्हिलसाठी या ठिकाणी ग्रॅज्युएटसाठी 2 आणि डिप्लोमासाठी 3 वॅकन्सीज आहेत। अशा एकूण 50 वॅकन्सीज ज्या आहेत निघालेल्या आहेत। त्यानंतर बॅचलर ऑफ आर्ट्ससाठी एकूण 12 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। बॅचलर ऑफ कॉमर्ससाठी 14 वॅकन्सी आहे। बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 4 वॅकन्सी आहे। बॅचलर ऑफ सायन्समध्ये BSc केमिस्ट्रीसाठी 14 वॅकन्सी आहे आणि BSc कॉम्प्युटरसाठी 6 वॅकन्सीज आहेत। अशा एकूण 50 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। दोन्ही मिळून 100 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। शैक्षणिककरता जे आहे या ठिकाणी तुम्ही संबंधित ज्या पदासाठी अर्ज करता असाल त्यामध्ये तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री या ठिकाणी झालेली असणं आवश्यक आहे। या ठिकाणी अप्रेंटिस बेसिस वॅकन्सीज ज्या आहेत निघालेल्या असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दरमहा स्टिपेंड या ठिकाणी दिलं जाईल। तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी तुम्हाला 9,000 रुपये इतके स्टिपेंड जे आहे दरमहा दिलं जाईल आणि डिप्लोमासाठी या ठिकाणी तुम्हाला 8,000 रुपये स्टिपेंड जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। 1 वर्षाचं तुमचं अप्रेंटिस या ठिकाणी असणार आहे। मिनिमम वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 14 वर्षाची आहे आणि मॅक्झिमम या ठिकाणी वयाची अट या ठिकाणी दिलेली नाही। अप्रेंटिस वॅकन्सी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम अप्रेंटिस पेजवरती जाऊन अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ऑफलाईन अर्ज जे आहे द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव तालुका भुसावळ डिस्ट्रिक्ट जळगाव या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला पाठवायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।